नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। चांजे पाणी योजनेच्या कामात ठेकेदाराची मनमर्जी, जलवाहिनी रस्त्यावरून टाकली। घोटभर पाण्यासाठी 15-15 दिवस चातकासारखी वाट बघणाऱ्या चांजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुमारे 10,59 लाख रकमेची पाणी योजना मंजूर झाली आहे। मात्र ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे ही पाणी योजना अडचणीत आली आहे। उरण तालुक्यातील चांजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील करंजा, मुळेखंड, चांजे, कोंढरी, आदिवासीवाडी, आंबेनगरसह इतर गावातील रहिवाशांना नेहमीच भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे। तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असूनही काही बेकायदेशीर वस्त्यांमध्ये पाणी चोरल्यामुळे विशेषतः सदर गावातील रहिवाशांना 8 ते 15 दिवसातून एकदा नळाचे पाणी मिळते। त्यामुळे या रहिवाशांसाठी पाणी हे अधिक मौल्यवान झाले आहे। चांजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांची पाण्यासाठी होणारी परवड लक्षात घेता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून चांजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील पाणी टंचाईग्रस्त रहिवाशांना सुमारे 10.5 कोटींची पाणी योजना उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आली। या पाणी योजनेसाठी बीड जिल्ह्यातील एका ठेकेदाराला काम देण्यात आले। मात्र त्याने या योजनेच्या कामाचे 3 तेरा वाजवले असून स्वतःच्या मर्जीनुसार काम केले आहे। या योजनेची मुख्य जलवाहिनी त्याने रहदारीच्या रस्त्यावर उघड्यावर ठेवली असून वाहनांच्या धडकेमुळे ती जलवाहिनी पूर्ण होण्या अगोदरच फुटून गेल्याने चांजे ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना पाण्यासाठी वाट पाहावी लागेल असे सध्या तरी दिसून येत आहे। त्यातच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी हे सर्वसामान्य जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने सुमारे 10,59 लाख रुपये ठेकेदारांच्या घशात घालण्याचा डाव तर नाही ना, असा संशय रहिवासी व्यक्त करत आहेत। शासकीय नियम पायदळी तुडवून चांजे पाणी योजनेचे काम करणारा ठेकेदार उद्दामपणे वागत आहे। त्याने या पाणी योजनेची जलवाहिनी रस्त्याच्या कडेने खोल गाडून नेण्याऐवजी रस्त्यावर उघड्यावर ठेवल्याने रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांमुळे ही जलवाहिनी पाणी योजना पूर्ण होण्या अगोदरच फुटली आहे। MGPने नेमलेला ठेकेदार अत्यंत बेजबाबदार असून तो त्याच्या मर्जीनुसार जलवाहिनी टाकण्याचे काम करत आहे। तरी सदर ठेकेदाराचे काम रद्द करून या कामाची फेरनिविदा करावी आणि पाणी योजना मार्गी लावावी, असे मत अजय म्हात्रे, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत चांजे यांनी व्यक्त केले आहे। चांजे पाणी योजनेसाठी नेमलेल्या ठेकेदाराला नियमानुसार काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। जर नियमानुसार काम होत नसेल तर त्याबाबत दखल घेऊन कारवाई करण्यात येईल, परंतु ठेकेदार हे अधिकाऱ्यांचे ऐकून घेत नाहीत। नामदेव जगताप, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पनवेल यांनी असे हे मत व्यक्त केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, उरण। माझं नाव अजय म्हात्रे, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत चांजे। आज आपण या विषयासाठी आलो की आता जलजीवन मार्ग माझ्या विभागात काम चालू आहे पाण्याच्या लाईनचं। ते आता आपण बघू शकता किती योग्य दर्जाचं आहे ते। ही लाईन रोडच्या वरती आहे, आत्ताच फुटली ती। मग ही लाईन नक्की कोणासाठी पडली ते मला समजत नाही। सरकारी लोकांचे पोटं भरण्यासाठी या अधिकारी वर्गाचे आता हे पाईप तर एवढ्या वरती आहे, त्याच्यावर अधिकारी वर्गाची नजर हवी होती किंवा हे कुठं आली। पण आज आपल्याला बघायला मिळतं की आमच्या ग्रामपंचायतीच्या लोकांची फसवणूक चालू आहे इथं। आणि आज ते परवा मला काय 2:30 वाजता त्यांनी माझी लाईन फोडली। आज ग्रामपंचायतीला माझ्या पाण्याचा एवढा भीषण समस्या आहे, 24 तास उलटून गेले तरी त्यांचा कोणत्याही प्रकारचा रिप्लाय येत नाही। आणि लाईन मी माझ्या कर्मचाऱ्यांना घेऊन रात्री 2:30 वाजता ती लाईन बंद केली। म्हणजे यांची इथं कोणत्याही प्रकारची म्हणजे सोय नसताना हे रात्री फोडतात, लाईन फोडतात। त्याच्यामुळे माझाच पाणी आमच्या लोकांना 15-20 दिवसांनी यांच्या त्रासामुळे, आणि हा त्रास पण आम्ही सहन केला असता, पण ते योग्य दर्जाचं काम झालं असतं तर। आणि आज तुम्ही आता कामाचा दर्जा बघता तर योग्य आम्हाला न्यायासाठी आमचा प्रयत्न चालू आहे।